आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी मुंबईतील ही दृश्य फटाक्यांमुळे हे प्रदूषणात वाढ झालेली आपण पाहतोय। या ठिकाणी वातावरणातील हा बदल आपण पाहतोय। सर्वत्र धुक्यांचं या ठिकाणी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरे हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले आहेत। वाढते तापमान, बदललेलं वातावरण, वाऱ्याचा मंद वेग आणि त्यामुळे हे प्रदूषण, फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलेलं आपण पाहतोय। मुंबई जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे। बीकेसीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर पोहोचलाय। सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण आणि या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे। प्रदूषणात आता वाढ झालेली पाहायला मिळते। मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे। शहर आणि उपनगरात अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे। वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकांवर गेलाय, तर संपूर्ण शहराचा AQI 187 नोंद झाला आहे। त्यामुळे मुंबई हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे। मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडलेत, त्याने आधीच खराब झालेली हवा आणखी प्रदूषित बनली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील 24 AQI मॉनिटरिंग स्टेशनवर हवेची गुणवत्ता तपासली आहे। त्यापैकी 9 केंद्रांवर खराब ते अत्यंत खराब श्रेणीत हवेची गुणवत्ता नोंद झाली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरात प्रदूषणाची पातळी ही अतिशय धोकादायक ठरतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।